नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव प्रस्तुत अर्थपूर्ण या सत्रात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण शेवटच्या भागात म्हणजेच अर्थपूर्ण या मालिकेच्या पहिल्या भागात प्रस्तावना जाणून घेतली की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींबाबत या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत ते. तर त्यापैकी काही गोष्टींचा उल्लेख करणे राहून गेले. त्यापैकी एक म्हणजे इन्कम टॅक्सचे स्लॅब्स कसे असतील, GST नेमकं काय आहे, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस काय असतात, ॲग्रिकल्चर बँकिंग आपण थोडक्यात जाणून घेऊया, ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड कसं असतं वगैरे. इंटरनॅशनल बँकिंग बाबत पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर गेम आपण करण्याचा प्रयत्न करू. 1 ते 10 या अंकांपैकी कुठलाही एक अंक मनात घ्या, त्याला 2 ने गुणा करा घेतलेल्या अंकाला. जे तुमचं उत्तर आलं असेल त्या उत्तरात आणखी 10 मिळवा. आता जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला 2 ने डिवाइड करा आणि 2 ने डिवाइड केल्यानंतर जे उत्तर आलं असेल त्या उत्तरामधून तुम्ही सुरुवातीला जी संख्या मनात पकडलेली होती ती मायनस करा. तुमच्याकडे 5 उरलेले आहेत. अहो काय बोलताय, विश्वास नाही बसत आहे. एक काम करा, आणखी एक नंबर मनात घ्या आणि सेम प्रोसेस फॉलो करून पुन्हा उत्तर काढून बघा. आणि यानंतर आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. आजचा आपला एपिसोड आहे सेव्हिंग बँक अकाउंट काय असतं त्याबाबत. बचत खाता म्हणजे बँकिंगची सुरुवात आपण जिथून करतो ते म्हणजेच बचत खातं. हे बचत खातं किती किती प्रकारचं असू शकतं. तर सेव्हिंग बँक अकाउंट म्हणजेच काय, तर एक आपण नॉर्मली ट्रान्झॅक्शन्स करण्याकरिता सुरुवातीला जे खातं आपल्याला ओपन करावं लागतं ते असतं सेव्हिंग बँक अकाउंट. आणि ते एक KYC कंप्लायन्स, लिमिटेड KYC हे काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सर्वप्रथम म्हणजे जे जनधन योजनेच्या अंतर्गत अकाउंट ओपन केले गेले ते सेव्हिंग अकाउंट होते. सॅलरी अकाउंट कोणाचं असेल तर ते सेव्हिंग अकाउंटच असतं. किंवा सुरुवातीच्या काळात आपण जे अकाउंट ओपन करतो सेव्हिंग करण्याकरिता ते म्हणजे सेव्हिंग अकाउंटच असतं. आता लिमिटेड KYC, फुल KYC हे काय प्रकार आहेत, तर नो फ्रील अकाउंट, स्टुडंट अकाउंट होते आधी, नो फ्रील अकाउंट होते. ते म्हणजे एक लिमिटेड KYC काय असतं तर नो युअर कस्टमर, म्हणजे तुमचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स ज्या बेसवर तुम्ही बँक तुम्हाला कशाप्रकारे ओळखते याचा एक प्रूफ म्हणून असतं. तर हे KYCचे डॉक्युमेंट काय काय असू शकतात, तर ज्यावेळी आपण नो फ्रील अकाउंट ज्या आधी ओपन केलं जात होतं किंवा स्टुडंट अकाउंट ओपन केलं जात होतं तर त्यावेळी काय काय द्यायला लागायचं आपल्याला, तर जनरल एक तुमचं कॉलेजचं किंवा शाळेचं आय कार्ड किंवा रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आणि एक फोटो, या बेसवर अकाउंट ओपन होऊन जायचं. किंवा जे शाळेत ज्यांचं शिक्षण संपलेलं आहे, जे शाळेत जात नाही आहे, काही व्यवसाय आहे छोटा मोठा, तर त्यांच्याकरिता सुद्धा काही असे लिमिटेड डॉक्युमेंट्स होते की जे देऊन अकाउंट ओपन करून घेतलं जात होतं. त्यानंतर आलं फुल KYC कंप्लायन्स अकाउंट. म्हणजे काय आहे, तर फुल KYC कंप्लायन्स अकाउंट म्हणजे असं की एक तुमचं असं डॉक्युमेंट की जे तुमची ओळख पटवेल.
त्यामध्ये हे काय काय आलं तर मग पॅन कार्ड येतं, आधार कार्ड येतं, पासपोर्ट येतं की ज्याच्यावरती आपला फोटो आहे प्रिंट छापलेला. आणि दुसरं एक असं डॉक्युमेंट्स की जे तुमचा पत्ता जो आहे ते सांगेल काय आहे. तर त्यामध्ये आधार कार्ड येतं, पासपोर्ट येतो, रॅशन कार्ड येतं. तर या दोन्ही डॉक्युमेंट प्लस तुमचा एक फोटो, हे 3 मिळून झालं फुल KYC. मग ॲड्रेस प्रूफकरिता तुमचा जर आधार कार्डवर वेगळा आणि खरा पत्ता वेगळा असेल तर जो पत्ता तुम्हाला द्यायचा आहे तो जर इलेक्ट्रिक बिलवर किंवा टेलिफोन बिलवर असेल तर ते सुद्धा देऊ शकता, परंतु ते इलेक्ट्रिक किंवा टेलिफोन बिल हे जास्त जुनं नसावं. सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करायचं कसं, त्यापूर्वी जाणून घेऊया हे जे KYC डॉक्युमेंट सांगितलेले आहे. तर होऊ शकते की बँकेकडनं तुम्हाला जर ऑलरेडी एक्झिस्टिंग तुमचं अकाउंट असेल तर कधी फोन येतो किंवा कधी एक लेटर येतं की तुम्हाला KYC सबमिट करायची आहे वगैरे अशा प्रकारचं. तर RBIच्या नियमानुसार एका ठळक कालावधीनंतर तुम्हाला KYC सबमिट करणे हे बंधनकारक असतं. KYC म्हणजेच हे की बँकेला माहिती असायला पाहिजे तुमचे लेटेस्ट डिटेल, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि आणखी काय डिटेल्स आहेत की ते म्हणजेच काही चेंजेस झाले असतील तर या गोष्टी बँकेला कळवणं हे आवश्यक आहे. आणि RBIच्या नियमानुसार काही एका ठळक कालावधीनंतर KYC अकाउंटमध्ये अपडेट करणे हे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे KYC अपडेट करणे हे आवश्यकच आहे. तर सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करण्याकरिता बँकेत गेल्यानंतर कुठल्याही तुम्हाला एक फॉर्म दिला जातो अकाउंट ओपनिंगचा, तो भरायचा असतो. तो भरून दिल्यानंतर डॉक्युमेंट रिक्वायर सबमिट करायचे, त्यानंतर तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट ओपन होतं. त्यासोबत मिळणाऱ्या सुविधा म्हणजे तुम्हाला एक पासबुक मिळतं ज्यावरती आपलं स्टेटमेंट प्रिंट होत असतं की किती रुपये विड्रॉ केले, किती रुपये डिपॉझिट केले, किती रुपये ट्रान्सफर केले. आणि तसंच यासोबत हवं असल्यास चेकबुक, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यासुद्धा सुविधा मिळतात. त्यानंतर एक महत्त्वाची जी सुविधा आहे ती म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट हा किती % आहे तो मी सांगू शकणार नाही, कारण तो बँक टू बँकसुद्धा काही प्रमाणात वेगळा असू शकतो. परंतु तो आधी 6 महिन्यातनं एकदा पे व्हायचा, आता क्वार्टरली होतं सध्या 3 महिन्यातनं एकदा. आणि तो तुमची जी अमाऊंट त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा आहे त्यावरती डेलीच्या रेटनी काउंट करून तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जातो. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सॅलरी अकाउंट सेव्हिंग अकाउंट असू शकतं. आणि एक मायनरचं जे सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं असतं तर ते कसं करायचं, तर मायनर मुलगा किंवा मुलगी 10 वर्षाच्या आत असेल तर 3 प्रकारचे गार्डियन्सशिप आहे ज्यानुसार ते अकाउंट गार्डियनसोबत ओपन केलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजेच नॅचरल गार्डियन. नॅचरल गार्डियन हे वडील असू शकतात, आई असू शकते. परंतु वडील नसतील तर काय, किंवा जर म्हणजे हे जे नॅचरल गार्डियन मायनरची जी डेफिनेशन दिलेली आहे ती इंडियन मेजॉरिटी ॲक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार दिलेली आहे. एक कायदा सांगतो 18 वर्षाच्या वरील व्यक्ती म्हणजे मेजर असतं आणि 18 वर्षाच्या खालील व्यक्ती म्हणजे मायनर असतं. तर नॅचरल गार्डियनशिपमध्ये काय असतं की जर वडील नसतील तर कोण नॅचरल गार्डियन व्हावं हे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या 3 धर्मांमध्ये वेगवेगळी प्रोव्हिजन आहे. तर अकॉर्डिंगली ती प्रोव्हिजन जर तसली काही परिस्थिती असेल तर तुम्ही निश्चित चेक करावी. कारण असं आहे की त्यामध्ये जर मुलगी ही मायनर मुलगी ही जर मॅरिज असेल तर नॅचरल गार्डियन कोण येईल, किंवा विधवा झाली असेल तर नॅचरल गार्डियन कोण येईल, याबाबतही वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत. आता हा एक प्रश्न निश्चितच तुम्हाला पडला असेल की मायनर मॅरिड म्हणजे कसं, तर याचं जे तार्किक उत्तर जे मला वाटतं, मी याचा दावा करत नाही की असेलच म्हणून खरं, तर इंडियन मेजॉरिटी ॲक्ट आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हे कायदे ज्यावेळी अस्तित्वात आले त्यावेळी लग्नाचं वय जे आहे ते 18 वर्ष मुलीकरिता किंवा 21 वर्ष मुलाकरिता असं नव्हतं. त्यामुळे त्यामध्ये त्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत. तर पहिलं आपण पाहिलं की नॅचरल गार्डियन्स कोण असू शकतं. त्यानंतर दुसरं येतं लिगल गार्डियन. लिगल गार्डियन म्हणजे
जर इन द अब्सेन्स ऑफ नॅचरल गार्डियन नसतील नॅचरल गार्डियन, तर कोर्ट अपॉइंट करतो एक गार्डियन, त्यांना म्हटलं जातं लिगल गार्डियन. आणि तिसरे गार्डियन्स असतात जे की अपॉइंटेड बाय थ्रू विल, म्हणजे मृत इसम असेल एखादा आणि त्याने जर त्याचे जे कोणी मायनर मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्याचा जर मृत्यू ओढवला, तर त्याने मृत्यूपत्र केलं असेल आणि त्या मृत्यूपत्रामध्ये जर कोणी गार्डियन अपॉइंट करून ठेवला असेल तर ते एक झाले तिसरे गार्डियन. तर अशा प्रकारे गार्डियनशिप सोबत मायनरचं अकाउंट हे ओपन केलं जाऊ शकतं. त्यानंतर मायनर जर 10 वर्षाच्या वर असेल आणि योग्य अशी स्वाक्षरी करू शकत असेल तर सेल्फ ऑपरेटेड अकाउंटसुद्धा मायनर ओपन करू शकतो. परंतु मायनर हा प्रत्येकाला लायबल बनू शकतो, परंतु तो कुठल्याही गोष्टीसोबत लायबल असू शकत नाही. मायनरसोबत कुठलाही कॉन्ट्रॅक्ट हा होऊ शकत नाही आणि ज्या दिवशी मायनरसोबत कुठला एखादा कॉन्ट्रॅक्ट झाला त्या दिवशीच तो नल अँड व्हॉइड होतो, म्हणजेच त्या दिवसपासूनच त्या कॉन्ट्रॅक्टचं काहीही अस्तित्व उरत नाही. 10 वर्षाच्या आतील मायनरसोबतचं जे अकाउंट आहे विथ नॅचरल गार्डियन किंवा लिगल गार्डियन किंवा गार्डियन अपॉइंटेड थ्रू विल, तर फॉर द बेनिफिट ऑफ मायनर आणि ऑन बिहाफ ऑफ मायनर त्या अकाउंटमधले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे ते गार्डियन करतात. 10 वर्षाच्या वर सेल्फ ऑपरेट अकाउंट मायनर ओपन करू शकतो, ऑपरेट करू शकतो, लिमिटेड प्रकारचे ट्रान्झॅक्शन्ससुद्धा करू शकतो. आणि वर्ष 18 झाल्यानंतर बँकेला जे अकाउंट मायनर असतं ते मेजरमध्ये कन्वर्ट करण्याची रिक्वेस्ट ही देऊन ते अकाउंट मेजरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असतं. आता आपण बघूया की सेविंग अकाउंट हे सिंगल ओपन होतं, शिवाय ते जॉईंटलीसुद्धा ओपन केलं जाऊ शकतं. जॉईंट अकाउंटची व्याख्या म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती मिळून ओपन केलेलं अकाउंट म्हणजेच ते झालं जॉईंट अकाउंट. तर जॉईंट अकाउंट ओपन केल्यानंतर सिंगल अकाउंटमध्ये काय असतं तर मोड ऑफ ऑपरेशन एक ही टर्म आहे. मोड ऑफ ऑपरेशन म्हणजे की अकाउंट कोण आणि कशा पद्धतीने ऑपरेट करू शकतं. तर सिंगल अकाउंट जे आहे ते ऑपरेट करण्याकरिता सेल्फ ऑपरेट म्हणजेच माझं स्वतःचं अकाउंट आहे तर मी स्वतःच त्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स करू शकतो, ऑपरेट करू शकतो, कोणाला चेक देऊ शकतो, ATM कार्डची रिक्वेस्ट देऊ शकतो, मोबाईल नंबर चेंज करू शकतो, इंटरनेट बँकिंग घेऊ शकतो, वापरू शकतो. परंतु तेच जर अकाउंट जॉईंट असेल तर त्यामध्ये मोड ऑफ ऑपरेशन्स असतात. तर आपण सर्वात आधी बघूया की 2 व्यक्ती जर जॉईंट असतील तर मोड ऑफ ऑपरेशन्स कुठल्या प्रकारचं दिलं जाऊ शकतं. तर आपल्यावर डिपेंड असतं की त्या बँक अकाउंट ओपनिंगचा जो फॉर्म असतो तो भरून देताना मोड ऑफ ऑपरेशन आपल्याला कसं हवं आहे. पहिला प्रकार येतो आयदर ऑर सर्वायवर. त्यामध्ये पर्सन ए आणि पर्सन बी यांनी जर एक सेविंग अकाउंट ओपन केलं असेल आणि आयदर ऑर सर्वायवर हे जे मोड ऑफ ऑपरेशन आहे हे अलाउ करतं ए आणि बी या दोनपैकी कोणाही एकाला अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स करण्याकरिता. कोणाही एकाच्या साईनने पैसे विड्रॉ केले जाऊ शकतात, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमध्ये केलं जाऊ शकतं, चेक दिला जाऊ शकतो आणि डेबिट कार्ड वगैरेची रिक्वेस्ट दिली जाऊ शकते. परंतु यामध्ये इंटरेस्ट जो पे केला जातो किंवा इन केस ऑफ लायबल इन्कम टॅक्स जो असेल तो जो फर्स्ट अकाउंट होल्डर आहे त्याच्या नावाने असतं. आणि इन केस ऑफ द फर्स्ट अकाउंट होल्डर डिसीज झाला तर सेकंड अकाउंट होल्डरच्या नावाने ते अकाउंट ट्रान्सफर होतं, म्हणजे तो त्या अकाउंटचा फर्स्ट अकाउंट होल्डर होतो. त्यानंतर दुसरं जे ऑपरेशन देऊ शकतो ते म्हणजे फॉर्मल ऑर सर्वायवर. यामध्ये असं होतं की अकाउंट होल्डर सांगतो स्पेसिफिकली की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या अकाउंटचे ट्रान्झॅक्शन्स हे मीच करेल, परंतु माझा जर मृत्यू झाला तर जो कोणी मी जॉईंट अकाउंट केलेला व्यक्ती आहे तो त्या अकाउंटचे ऑपरेशन करेल. तोपर्यंत ते अकाउंट ऑपरेट करू शकणार नाही जोपर्यंत मी आहे. हे झालं फॉर्मल ऑर सर्वायवर. हे मोस्टली सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे 2004 त्यावेळी हे मोड ऑफ ऑपरेशन दिलं जातं. परंतु सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करत असताना सुद्धा हे ऑपरेशन दिलं जाऊ शकतं जर आवश्यक असेल तर. आणि आणखी एक आहे लेटर ऑर सर्वायवर. त्यामध्ये असं की हे मोस्टली कोणी फॉरेनला वगैरे जातात किंवा बहुतेकदा संपर्कात नसतात अशा व्यक्तींसाठी, म्हणजे
अकाउंट तर फर्स्ट होल्डरच्या नावे राहील, परंतु ऑपरेशन जे आहे ते सेकंड अकाउंट होल्डर करेल, जो कोणी असेल तो. आणि आता जॉईंट अकाउंट हे मोर दॅन 2 पर्सन असेल तर ऑपरेशन्स हे असे दिले जाऊ शकतात. एक म्हणजे ऑपरेटेड बाय म्हणजे नॉमिनेट केलं जाऊ शकतं. आता एखादा क्लब, ट्रस्ट, NGO किंवा सोसायटी यांचं अकाउंट असेल आणि काही लिगल कॉम्प्लिकेसीमुळे 5-5, 6-6 अकाउंट होल्डर्ससुद्धा असू शकतात सिग्नेटरीज, तर त्यामध्ये नॉमिनेट करावं लागतं. सपोज आता एखादं NGOचं उदाहरण घेऊया, तर ऑपरेशन्स असे दिले जाऊ शकतात की 2 कॅशियर आहेत, एक सेक्रेटरी आणि एक प्रेसिडेंट. तर 2 कॅशियरपैकी कोणी एक कॅशियर विथ 1 म्हणजेच अध्यक्ष किंवा महासचिव यापैकी हे ऑपरेट करू शकतात. किंवा जॉईंटली, एक मुद्दा विसरलो, माफ करा, जे जॉईंट अकाउंट आहे 2 व्यक्तींमध्ये ओपन केलेलं, त्यामध्ये एक हे सुद्धा मोड ऑफ ऑपरेशन दिलं जाऊ शकतं, ऑपरेटेड बाय जॉईंटली. त्यामध्ये असं होतं की जर कॅश काढायची असेल किंवा चेक द्यायचा असेल कोणाला किंवा काही रिक्वेस्ट द्यायची असेल तर दोघांचीही साईन तिथे लागते. दोघांची साईन नसल्यास ते ट्रान्झॅक्शन हे कॅरी फॉरवर्ड होऊ शकत नाही. आणि हेच सेम जर मोर दॅन 2 व्यक्तींचं जॉईंट अकाउंट असेल तर त्यांनासुद्धा अप्लाय होतं. जॉईंटली, ऑपरेटेड बाय जॉईंटली हे जर मोड ऑफ ऑपरेशन सेट केलं गेलं असेल तर जेवढे सिग्नेटरीज असेल त्या सर्वांच्या साईननेच कुठलंही ट्रान्झॅक्शन होईल. विदाऊट देअर सिग्नेचर एकही ट्रान्झॅक्शन हे कॅरी फॉरवर्ड केलं जाऊ शकणार नाही. आपल्या जॉईंट अकाउंटला मोड ऑफ ऑपरेशन म्हणजे अकाउंट कोणी ऑपरेट करावं आणि कसं ऑपरेट करावं हे कसं बँकेला इन्स्ट्रक्शन्स देण्याचा पूर्णतः अधिकार हा अकाउंट होल्डरचा असतो. एकदा आपलं सेविंग बँक अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला जे पासबुक मिळतं त्यावरती आपला अकाउंट नंबर असतो. तो डिफरंट नंबर्सचा असतो, म्हणजे कुठल्या बँकेचा 10 अंकाचा, कुठल्या बँकेचा 11, 13, 12, 14 हा डिपेंड करतो तुम्ही कुठल्या बँकेत अकाउंट ओपन केलेलं आहे ते. त्यानंतर एक IFSC कोड असतो. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला कुठून फंड ट्रान्सफर करून घ्यायचा असेल तर अकाउंट नंबर आणि IFSC कोड या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आपल्या सेविंग बँक रिलेटेड कम्युनिकेशन करण्याकरिता बँकेकडे सध्या 2 ते 3 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे कम्युनिकेशन हे आपल्या मोबाईलवर थेट SMS द्वारे येऊ शकतात. आपल्या घरी पत्त्यावर बँकेचं लेटर येऊ शकतं किंवा ईमेल ID जर दिला असेल तर बँकेचा मेल येऊ शकतो. या 3 ते 4 गोष्टींनी बँक आपल्यासोबत कम्युनिकेशन करते. अकाउंट ओपन केल्यानंतर काही बँकांमध्ये मिनिमम डिपॉझिट म्हणजे अमाऊंट ती ठेवावी लागते. काही बँकांमध्ये मंथली ॲव्हरेज बॅलन्स जी मिनिमम अमाऊंट असते ती बँक टू बँक डिफर असते, ती तुम्हाला मेंटेन करून ठेवावी लागते, अन्यथा आपल्याला चार्जेस लागतात. आणि बँकेच्या आपण काही सुविधा वापरतो, उदाहरणार्थ ATM कार्ड किंवा SMS सर्व्हिस, तर याचेसुद्धा शुल्क बँक आपल्याकडून घेऊ शकते. ATM मेंटेनन्स चार्ज हा वर्षाला किंवा क्वार्टरली म्हणजे बँक डिसाईड करते कसा घ्यायचा तो. आणि SMS चार्ज पण घ्यायचा असेल तर बँक डिसाईड करते, तर हे सुद्धा चार्जेस आपल्याला लागू शकतात. आपल्याला बँकेने दिलेलं पासबुक हरवलं तर आपल्याला पासबुक रिइश्यू करून घेण्याकरिता सुद्धा ॲप्लिकेशन बँकेत द्यावं लागतं आणि त्याचा जो काही चार्ज असेल तो चार्ज बँक आपल्याकडून वसूल करून घेऊ शकते. त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे असतील, जसं की पत्ता बदलवायचा असेल किंवा ATM कार्ड मागवायचं असेल, चेकबुक मागवायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीकरिता बँकेत त्या प्रकारचे ॲप्लिकेशन फॉर्म्स हे उपलब्ध असतात. ते भरून देऊन आपण त्या गोष्टी घेऊ शकतो. आणि त्यावरती मग साईन कोणी करायची, तर जे मी मोड ऑफ ऑपरेशन सांगितलेले आहे की सिंगल अकाउंट जर असेल तर काही हरकतच नाही, आपण स्वतःच करू शकतो. परंतु इन केस ऑफ जॉईंट अकाउंट जर आपलं असेल तर साईन ह्या अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन तुम्ही जे दिलेलं आहे त्यानुसार करावे लागतात. आणि
एक गोष्ट म्हणजे आता की जो वर उल्लेख केला गेला होता की ट्रस्ट, क्लब, सोसायटी, NGO यांचं जॉईंट अकाउंट समजून देताना मी उल्लेख केला. आता काही वर्षांपूर्वी RBIने एक नियमावली काढली ज्यानुसार ट्रस्ट, कंपनी, NGO, सोसायटी किंवा ज्यांचे सेविंग अकाउंट आहे त्यांना आयदर करंट अकाउंट ओपन करण्याकरिता किंवा एक्झिस्टिंग सेविंग अकाउंट जे आहे ते बंद करून ते करंट अकाउंटमध्ये कन्वर्ट करण्याकरिता RBIने सांगितलेले आहे. म्हणजे त्यांचे आता सेविंग बँक अकाउंट्स हे असू शकत नाही. त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप याबाबत काय आहे हे मला निश्चित सध्या माहीत नाही आहे. मी माहिती करून ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन पुढच्या एपिसोडमध्ये की सेल्फ हेल्प ग्रुपकरिता सुद्धा सेविंग बँक अकाउंट चालतं की करंट अकाउंटच त्यांनासुद्धा सांगण्यात आलेलं आहे. याबाबत मी पुढच्या एपिसोडमध्ये आपणाला निश्चितच सांगेन. तर ही होती थोडक्यात सेविंग बँक अकाउंट विषयीची माहिती. इथे आपण हा आपला एपिसोड संपवतो आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.